त्याचे राजा आहोत. स्वराज्याच्या छत्रपतीशी बोलताना तमीच राखली जावी दुसऱ्यांदा, आणि आम्ही सुटूनही जाऊ शकतो तेही दुसऱ्यांदा. कुर्निसात नाही, कधीच नाही. आमची खालू उधळणार हिम्मत आहे का तेवढी? अरे हट, कसला कुर्निसात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच आम्हाला मुजरा कर. संभा नाही, संभाजी. छत्रपती संभाजी. खबरदार. खजाना स्वराज्यासाठी जान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात ठेवलाय खजिना. शेतातून वाहणाऱ्या पाट्यात, भाज्यांच्या देठात, आया बहिणीच्या निरगस हसण्यात ठेवलाय खजिना. तुझ्या सुरतेच्या निम्म्याहून जास्त खजिना शेकडो किल्ल्यांच्या तटात बुरुजात ठेवलाय. काय नाव सांगू? एकच नाव सांगेल, तुझा बेटा अकबर. फेकून बघ. आमचे मांस खाऊन जंगली जनावर सुद्धा इमानदार होतील. बादशहा विसरतोयस तू. तुझ्या भर दरबारात तुझी खिल्लत उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत आम्ही. हे सगळं आमचंच आहे. ही जमीन, हे डोंगर, नदी, नाले, झाडे, झुडूप सगळं आमचं आहे. तू पण लागून गेलास देणारा. मुळात आम्ही तुला बादशाह समजतच नाही. ही हिंदभूमी तुझी नाहीच. ती तर प्रभू रामचंद्राच्या एक वचनाने परिपूर्ण झाली आहे. श्री कृष्णाच्या मोरपिसानं रंगलेली आहे. गंगा माईच्या पाण्यानं पवित्र झाली आहे. श्री शिवशंकराच्या डमरूनं रोमांचित झाली आहे. उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिलंय. लक्ष्मीनं तिला लावण्य दिलंय. महाभारतानं तिला चित्रभूत केलंय आणि संतांनी तिला अभंग केला आहे. ही हिंदभूमी आमची आहे. तू तिचे तुकडे करून मनसबदारी म्हणून आमच्या समोर टाकशील आणि आम्ही ते उचलावेत असे समजतोस? ध्यानात ठेव, हे शिवकल्याण हात आहेत. ते फक्त शिवरायांचे चरण स्पर्श करतात आणि झुकतात ते ह्या मातीची चिमूट भरण्यासाठी आणि ती मस्तकी लावण्यासाठीच. म्हणून या झुकवण्याच्या गोष्टीत आपलं वक्त बर्बाद करू नकोस औरंगजेब. हा तर तुझा हातखट्टा खेळ आहे. तसा तू फक्त म्हणायला बादशाह. पण पारध्यांनी सुद्धा तुला घाबरावं आणि जलादांनी तुला गुरु मानावं. ही तुझी महती की बापाची आदाली, की त्याला जहर माखले तेलाने मालिश केलं जात होतं ते आठवलं, की त्याला मालिश करणारा तो ताबीब आठवला, की बापाचं उकलेलं शरीर आठवलं, की सख्ख्या भावाच्या किंकाळ्या कानी ऐकू आल्या, की त्याच्या बायका मुलांचे चित्कार कानी ऐकू आले. तुझी पोटची लेक जेबोनिसा काय म्हणते माहिती तुझ्याबद्दल? तुझ्या अत्याचाराचा अश्राप असाच वाहू दिला तर त्या हिंदमध्ये एक नवीन नदी तयार करेल मी. म्हणून तर तिला गेली 10 वर्ष कैदेत ठेवलंय. ती गेली 10 वर्ष तिथे खितपत पडलीये. स्वतःच्या मुलीलाच
वाढतील. बघत राहा. तू स्वतःला लाख आलमगीर बादशाह हिंद शहनशाह आलमपणा वाटेल ते बनवून घे, पण तुला साधं माणूस म्हणायलाही कोण तयार नाही रे. तू मक्कार गद्दार धोकेबाज आहेस, म्हणून तर तू एका बेसावध क्षणी आम्हाला पकडलंस. तुझ्यात हिंमत नाही रे तेवढी, आणि ती हिंमत कधीच नव्हती तुझ्यात. तू मारणार, तू आम्हाला मारशील, सहज मारशील, पण तुला तुझी खणलेली कबर दिसत नाहीये वाटतं. आमचे मावळे तुला ह्याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. गिरफ्तार गिरफ्तार तर तू झालायस. आता या सह्याद्रीतून बाहेर पडून दाखव. संभाजी नाही, छत्रपती संभाजी राजे म्हणायचं. पागल, अरे तुझ्यात तरी कुठे शांतपणा आहे. तो जर असता तर स्वतःची अशी बर्बादी करून घेतलीच नसतीस तू. ही तमीज आहे की चेष्टा? तुम्ही एका छत्रपतींची धिंड काढता, त्यांना उंटावर बसवता. ही तमीज आहे की चेष्टा? ही चेष्टाच तुला मातीमोल करेल. तुझ्या 5 लाख फौजेसह तुला मातीमोल करेल. श्री शंभो शिवजातस्य, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दौरी वराजते यदंकस्य विनोलेखा, यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो.